मंडळी आपल्याला तुम्ही मला तुमच्या पैशाने तर तुम्ही आता आजूपासून सोडून द्या. काही लोक 4,52,000 4,52,000 रुपयाचं शेततळ चोरीला गेलं. 4,52,000 सरपंचांना हडप केले आणि त्या सरपंचाचं कौतुक हे स्वाहाकार मंत्री करतात. कुठं फेडचाल ही पाप. अरे त्याच्या डोळ्यातले अश्रू तर बघा. तुम्हाला काय म्हणले? 3 लाख घेऊन गप्प बसा म्हणले. नमस्कार मंडळी, आपण आतापर्यंत ऐकलं असेल ग्रामीण भागामध्ये की विहिरीतली मोटर चोरीला गेली, बैल चोरीला गेला, गाय चोरीला गेली, म्हैस चोरीला गेली. पण असं कधी ऐकलंय का आपण की शेततळच चोरीला गेले? हो, हे झालंय. हे कुठं झालंय तर लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यातील गाव अजनसोंडा गाव. अजनसोंडा नावाचं गाव आहे. त्या गावातील आपल्या शेतकऱ्याचं नाव मुरलीधर विठ्ठल माने या शेतकऱ्याचं झालेलं आहे. काय झालेली हकीकत अशी की या शेतकऱ्याकडून गावातील जे प्रतिष्ठित सरपंच आहेत त्यांनी यांना मागणी केली की तुमचा 7/12 आणि आधार कार्ड. काय मागितलं? 7/12 आधार कार्ड घेतले. कोणी घेतलं? सरपंचांची. काय म्हणले तुम्हाला ते? 7/12 आधार कार्ड शेततळ तुम्हाला देता म्हणून. पण तुम्हाला शेततळ मिळालंच नाही किंवा कुठलाही निधी शासनाचा मिळाला? काहीच निधी मिळाला नाही शासनाचा. हे तुम्हाला कधी कळालं की शेततळ तुम्हाला मंजूर झालं, त्याच्यावरती बिलं घेऊन ते खाण्यात आले? हे कधी माहित झालं? बालूपाटला कोण कळाला आम्हाला इथं आता. बर बर. टेस्टमेंट काढून आणा म्हणल्यावर काढून आणलं. चाकोर पंचायतीतून तुमच्या नावावरती निधी आलेला? सगळं एवढी काफी आहे, एवढी मोठी. बर. त्याच्यावर पण तुम्हाला ऍक्च्युअली 1 रुपया पण मिळाला नाही? काहीच नाही. मग तुम्ही तुमच्याकडे ज्यांनी 7/12 आधार कार्ड मागितलं होतं त्यांना तुम्ही सांगितलं का की माझा निधी कुठे आहे? सांगितलं माझं कसं झालं म्हणजे तशीच लाभचं झालं. तुमचं आता काहीच मागू नका, तुम्हाला मिळणार नाही म्हणले. मग अशी तुम्ही म्हणालात की तुमच्याकडे काही लोक आले आणि हे प्रकरण मिटवा, कुठे हे बोलू नका म्हणून तुम्हाला किती लाख रुपये देतो म्हटले? असे म्हणले की मी आता काढल्यावर करून बालूपाटलाकडे आल्यावर म्हणले की 3 लाख घ्या बसा. मी म्हणलो बाबा मी तिकडे मोहरी गेला, मी दिना करणार, मी काढी करणार, मला पैसे घेऊन अडकून बसायचं नाही. मी शेवट बालूपाटला देतील ते देतील, घेतील ते घेतील, मला जायचं नाही म्हणलं तिकडे. म्हणजे विषय असा आहे की बालाजी पाटील चाकूरकर इथले एक गृहस्थ आहेत, सामाजिक कार्यकर्ते, त्यांनी जो चाकूर तालुक्यातील जो हा अनागोंदी भ्रष्टाचार आहे तो बाहेर काढलेला आहे. असे अनेक शेतकरी असू शकतात, त्यांच्याच माध्यमातून ह्यांना समजलं. बरोबर. आणि त्यांचं कुठेतरी शेततळ मंजूर झालं होतं, त्यावरती निधी आला होता आणि तो हडप केल्यात आला असंही त्यांचं म्हणणं आहे. आणि तो ऍक्च्युअली घडलेलं आहे. नंतर त्याच लोकांनी यांच्याकडून 2-3 लाख रुपये देऊन हे प्रकरण दाबण्याचा, मिटवण्याचा सुद्धा प्रयत्न केला. परंतु स्वाभिमानी शेतकरी आहे, 1 रुपयामध्येही मी या शिरमिंदा होणार नाही असं त्यांचं म्हणणं आहे. नक्कीच हे कुठंतरी प्रशासकीय अधिकाऱ्यांना काय कमी असतो? मोठमोठे पगार, गलिलट्ट पगार असून सुद्धा अशा लोकांच्या पोटावरती पाय देण्याचं काम केलं. आणि शेतकरी हा देशाचा राजा आहे, परंतु ह्याला कुठंतरी असं दारोदार भटकवलं जातं, गुमराह केलं जातं. हे खूप चिंताजनक, गंभीर अशी घटना आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी, कृषी मंत्र्यांनी यामध्ये लक्ष घालून जे कोणी आरोपी असतील त्यांना कडक शासन, त्यावरती कार्यवाही करणं गरजेचं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सोबत मी परमेश्वर सोनवणे, दर्पण मीडिया, चाकूर, लातूर.